सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातारा शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले यांचे पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत। खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यात समर्थकांनी केला जल्लोष, ठिकठिकाणी करण्यात आली फटाक्याची आतिषबाजी। सातारा लोकसभेसाठी मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी 6 नामनिर्देश पत्र दाखल। सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी RPI गवई गटाचे संजय गाडे यांनी भरला उमेदवारी अर्ज। महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आता जनतेने हाती घेतली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन। सातारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर झाडाखाली लागलेली आग पत्रकारांनी विझवली। मतदान करण्यासाठी 7 मे रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती। काँग्रेस पक्षाने आयकर भरला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली। भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी माधव भंडारी यांनी साताऱ्यात दिली माहिती। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सातारा लोकसभा मतदारसंघातून 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार। OBC बहुजन पार्टीच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सुरेशराव कोरडे यांनी उमेदवारी अर्ज साधेपणाने केला दाखल। वाई ST स्टँड येथून 2.5 लाख रुपयाचा ऐवज चोरीला, वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। फलटण शहर व तालुक्यात एकच शिवजयंती उत्सव साजरा करावा, माळजाई मंदिर फलटण येथे बैठकीद्वारे शिवभक्त पदाधिकारी यांचे आवाहन। जनतेच्या हितासाठी निस्वार्थ सेवा करणार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचे वडूज येथे प्रतिपादन। कोरेगावात पाणी टंचाई निवारणासाठी कोरेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार। प्रभाग क्रमांक 11, 12 व 13 मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर गुन्हा दाखल। जलसंपदा विभागाने बोपेगाव येथे धोम डावा कालवा दुरुस्तीच्या कामाचा वेग वाढवला, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची माहिती। कराड तालुक्यातील पाल येथील खंडोबा मंदिरास सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जयेशराज पाटील यांनी दिली भेट व ग्रामस्थांबरोबर केली चर्चा। पाटण तालुक्यातील मेष्टेवाडी येथे 2.5 लाखाचा गुटखा जप्त। कोरेगाव तालुक्यातील करंजखोप ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी। वाई तालुक्यातील भुईंज येथील किसनवीर कारखान्यावर मल्ल्यांची निवड चाचणी 23 व 24 एप्रिल रोजी करण्यात येणार। अवैध दारू साठ्यावर खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे वडूज पोलिसांची कारवाई, 12,000चा मुद्देमाल केला जप्त। पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून। सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपच्या मुंबई सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी स्वीकारला। वाई तालुक्यातील चिंदवली येथून DPतील 50 किलो तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। निवडणूक काळात महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, प्राथमिक शिक्षक संघाचे मान तालुक्यातील दहिवडी येथे प्रांत अधिकारी यांना निवेदन।
श्रीरामनवमीनिमित्त मान तालुक्यातील दहिवडी येथे श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन. सेट्रीज सामाजिक संस्था बेंगलोर यांच्या वतीने खटाव तालुक्यातील वरुड येथे शेतकऱ्यांचे वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमाचे प्रशिक्षण सुरू. सातारा शहरातील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा चे संस्थापक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान गेली 24 वर्षे श्रीराम यज्ञाचे आयोजन केले जाते. या यज्ञ सोहळ्यास अष्टमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन घेतले श्रीरामाचे दर्शन. प्रभू श्रीरामाची पूजा करून नवचंडिका यज्ञाला झाला प्रारंभ. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वर्णे, देगाव, निगडी, अंगापूर येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत बैठक संपन्न. सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले 18 एप्रिलला शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार. भारतीय जनता पार्टीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले यांचा केला सन्मान.